नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर त्या दिवशी बोललो होतो नवीन व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल सुरू करायचे. सुरू करायचे. व्हिडिओ एडिटिंग शिकायचं त्यासाठी आले खूप सारे ॲप आणि प्ले स्टोअर, ॲप स्टोअर वगैरे सगळीकडे खूपच ॲप आहेत. त्यातले मी 4 सिलेक्ट केल्यात जे इझी टू यूज आहेत. ते म्हणजे InShot, VN, मोशन निंजा आणि कॅपकट तर असेलच. कॅपकट शिवाय काहीच नाही. तर सर्वात आधी आपण शिकणार आहोत InShot, जो इझी टू यूज आहे आणि आपण कधीही कुठेही यूज करू शकतो आणि यात हँग नाही, लॅग नाही, जास्त होत नाही. सेमच VN पण आहे, जास्त हँगिंग नाही, लॅगिंग नाही. थोडंफार इश्यू येतील ते कॅपकट आणि मोशन निंजामध्ये. ते खूप हेवी लेवलचे ॲप्लिकेशन आहेत. 3D पण चालते मोशन निंजामध्ये. की फ्रेमिंग भारी होते त्यात आणि ते मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर ह्यासाठी आपल्याला फक्त मोबाईलची गरज आहे आणि तुमचा चांगला कॅमेरा असेल तर ठीक, थोडं लो क्वालिटीत असलं तरी ठीक, कारण कॅपकटमध्ये क्वालिटी इन्हान्स करता येते चांगल्या प्रकारे. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेलच कसं काय ते. आणि सेम मोशन निंजामध्ये पण 3Dमध्ये भरपूर काय काय आहे आणि मोशन निंजामध्ये की फ्रेमिंग, ॲनिमेशन, 3D इफेक्ट्स वगैरे भरपूर काय काय आहेत. त्याच्यात अंडररेटेड समजलं तर मोशन निंजाच आहे, जो आफ्टर इफेक्ट्स, प्रीमियर प्रो सारखे आहे त्यांसारखा आहे. त्यासाठी लागेल चांगला मोबाईल कॅमेरा किंवा थोडा लो क्वालिटीत असलं तरी चालेल. आणि एडिटिंग तर मी शिकवेलच. तर ह्यासाठी आपल्याला लॅपटॉपची गरज नाही, कोणत्या PCची गरज नाही, फक्त मोबाईलची गरज आहे. आणि सबस्क्राईब करा, प्रमोशन नाही करत. तर आजचा ब्लॉगसुद्धा आला नव्हता कारण सांगितलं असेल ना मी. चला तर मग कोण कोण रेडी आहे त्यांनी कमेंट करा आणि जास्त व्ह्यू न जात तर जे पण बघतात त्यांनी फक्त थोडेफार शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये शेअर करा. कारण लवकरच चांगले चांगले व्हिडिओ येतील जे कोणीही इझीमध्ये शिकू शकेल अशावाले व्हिडिओ मी शिकवणार आहे. सो रेडी राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा व्लॉगमध्ये सुद्धा. तोपर्यंत बाय बाय. आणि ह्या व्हिडिओ हिंदीमध्ये पण असतील आणि मराठीमध्ये पण असतील, पण आपण सुरुवात मात्र मराठीतच करणार आहोत आणि नंतर बघितलं तर मग हिंदी करणार. सो रेडी राहा, सगळ्यांसाठी आहे. ओके, वाटलं तर इंग्लिश पण करू, पण ते मला येत नाही. चला बाय बाय.